सप्ताहामध्ये नाश्ता नाश्ता पोरांनी करून टाकला ना मोकार धिंगाणा. आता काय झालं ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉगर गावऱ्याला फॉलो करून टाका. तर नमस्कार पब्लिक, मी ब्लॉगर गावऱ्या, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. काल आपण संतपूजन पर्यंत ब्लॉग बघितला होता. मग काय मस्त पैकी संतपूजन वगैरे झालं आणि मग महाराजांचं मंडपामध्ये आगमन झालं आणि महाराजांच्या स्वागतासाठी सर्वजण जागेवरती उभं राहून महाराजांना प्रणाम करीत होते. आता महाराजांचं स्टेजवरती आगमन झालंच होतं, तेवढ्यातच वीरगाव पोलीस स्टेशनचे PSI सुद्धा आपल्या सप्त्याला भेट देण्यासाठी आले होते. काय त्यांचा पण एक छोटासा सत्कार करून घेतला. त्यानंतर सर्व भाविक भक्त शिवमहापुराण कथा श्रवणाचा आनंद घेत होते आणि मग तेवढ्याच कथेमध्ये नारदांचं आगमन झालं. जेव्हा नारदांचं आगमन झालं तेव्हा या भजनाचा सर्वजण आनंद घेत होते आणि या भजनाला संगीताची साथ देण्यासाठी अजय महाराज, विक्रम महाराज आणि संदीप महाराज म्हणल्यावर काय विशेष खतरनाक. सगळी पब्लिक कशी ऑटोमॅटिक तालावर नाचत होती. आता सर्वजण आनंद घेतच होते. मग ब्लॉगर गावऱ्या कुठं माग राहत असतोय. मग मी पण केले ना बाबांसोबत फुगडी खेळायला सुरुवात. आता इतर ठिकाणी तर सर्वजण नाचतात, पण इथं नाचण्याचा आनंद ना भाऊ वेगळाच असतो. आता कथेचा आनंद घेता घेता आरतीची वेळ पण झाली होती आणि आजचा आरतीचा मान हा सर्व अन्नदात्यांना मिळाला होता. आता आरती वगैरे झाली होती आणि हजारोंच्या संख्येने भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेत होते. आता तुम्ही पण जर हा ब्लॉग बघितला असेल तर कौडगाव येथे सुरू असलेला शिवमहापुराण कथेला अखंड हरिनाम सप्त्याला एकदा नक्की भेट द्या. तर भेटूया ब्लॉगच्या पुढील पार्ट मध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.